नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण 9.5 इंचाच्या बाहीचं परफेक्ट कटिंग पाहणार आहोत। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील। चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। सुरुवातीला आपल्याला इथे नेहमीप्रमाणे बाहीचं कटिंग करायचं आहे। बाहीचं कटिंग करण्यासाठी कपडा हा 4 फोल्ड करून घ्यायचा आहे। बघा, कपडा इथे 4 फोल्ड करून घेतला, परंतु खालच्या बाजूला बघा असा खालीवर आहे, त्यासाठी आपल्याला एक लाईन आखून घ्यायची आहे। अशी लाईन आखून घ्यायची, तो कपडा असा कट करायचा खालीवर जो आहे तो। त्यानंतर हे बघा, बंद बाजू आपल्याकडे आली पाहिजे आणि ओपन बाजू इकडे या साईडला आली पाहिजे आणि आपल्याला माप टाकायचं आहे। आता याच्यावरतीच आपल्याला बाहीचं पूर्ण उंची टाकायची आहे। बाहीची पूर्ण उंची आहे 9.5 इंच प्लस पाऊण इंच शिलाई मार्जिन। पाऊण इंच जर तुम्ही शिलाई मार्जिन ठेवलं तर अगदी परफेक्ट बाही होते। जेवढी क्लायंटची असते तेवढीच बाही होते, कारण पाव इंच हे खाली बाही जोडण्यासाठी जातं आणि अर्धा इंच आपल्याला बाही वरती जोडण्यासाठी जातं। त्यामुळे पाऊण इंच एक्स्ट्रा मार्जिन घेणं अगदी परफेक्ट आहे। 1 इंच घेतलं तरी जास्त होतं, अर्धा इंच घेतलं तरी कमी होतं। त्यामुळे पूर्ण उंचीमध्ये अस्तरचा ब्लाउज असेल तर पाऊण इंच एक्स्ट्रा घेणं खूप गरजेचं आहे। आता इथे बघा, आपण पाऊण इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। 9.5 मध्ये पाऊण इंच तर झाले 10.25 इंच। 10.25 इंचावरती अशी मार्किंग करायची, त्यावरतीच एक लाईन आखून घ्यायची। दंडघेर आहे 10.25। 10.25चा निम्मा भाग हा 5.25 होतो, म्हणून इथं बॉटमला पहिल्यांदा 5.25 इंचावरती मार्किंग करायची। आता आपल्याला इथे कॅप हाईट टाकायची आहे। कॅप हाईट टाकायची 3 इंचावरती। 3 इंचावरती मार्किंग करून त्यानंतर अशी आडवी लाईन आखून घ्यायची आणि आता आपल्याला बाहीला आकार देण्यासाठी किती इंचावरती मार्किंग करायचं, तर इथे बघा दंडघेर आहे 5.25 इंच, त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा करायचं। 5.25 इंचामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा तर झालं किती, 6.25 इंच। मग 6.25 इंचावरती अशी एक लाईन आखून घ्यायची आणि तिथून इकडच्या भागाचे 3 भाग करायचे, मध्य करायचा। मध्यानंतर कॅप हाईटचे 3 भाग करायचे। इथे बघा 3 इंच आहे कॅप हाईट, तर 1 इंचावरती एक मार्किंग, 2 इंचावरती दुसरी मार्किंग आणि इथे अंदाजे 1.5 इंचावरती एक मार्किंग करायची आणि पाऊण इंचावरती एक मार्किंग करायची। आणि पहिला आकार देताना बाहेरच्या मुंड्याचा जो आकार आहे तो देताना इथे 1.5 इंचाचं मार्किंग, हे 1 इंचाचा पॉइंट आणि हा पॉइंट जुळवून घ्यायचा। आणि बाहीच्या आतील मुंड्याचा आकार देताना हा पाऊण इंचाचा एक पॉइंट, हा 2 इंचाचा एक पॉइंट आणि हे जे अंतर आहे त्याच्या मध्यावरती एक पॉइंट द्यायचा आणि तो पॉइंट इथे जुळवून घ्यायचा। बघा मैत्रिणींनो, इथे किती छान परफेक्ट मार्किंग आलेलं आहे बाहीच्या आकाराचं। आता आपल्याला हे असं जुळवून घ्यायचं आहे। हे झालं बाहीच्या फिटिंगचं माप आणि पुढे 2-2 इंच शिलाई मार्जिन। आता इथं खालच्या बाजूला कमी पडत नाही, इथं पुढे 2 इंच मार्जिन आणि इथं पुढे 2 इंच। आता इथे अर्धा इंच आपल्याला जॉईंट लावायला लागणार आहे, तो आपल्याला शिलाई करताना लावला तरी चालेल।
अशा पद्धतीने बघा मैत्रिणींनो, इथे 9.5 इंचाच्या बाहीचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे। अगदी सहज सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्कीच एक लाईक, कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद।